नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग स्टार्ट करायच्या आधीच तुम्हाला सांगतो की तुमच्या भावाने थोडासा लुक चेंज केलेला आहे। लुकला इज्जत आहे का नाही ते पण सांगा, नसेल तर काढून टाकणार, असेल तर घालणार। हा मेरी जान। तर आज मी आलोय वसईमध्ये आणि वसईमध्ये भाई फूड ब्लॉग झाला पाहिजे, कारण वसईमध्ये खूप सी फूड पण आहे, स्ट्रीट फूड पण आहे, बरंच काही काही आहे। आता तुम्ही बोलाल अरे मंदार वसईमध्ये आला आणि सांगितलं नाही तर भाई तुम्ही इंस्टाग्रामला फॉलोच करत नाही तर कैसा क्या तुमको पता चलेगा। तर इकडची माझी एक खूप जुनी आठवण आहे, कारण तुम्ही माझ्या मागे जर बघाल तर हे वसईचं वर्तक कॉलेज आहे, फेमस कॉलेज आहे। हे माझं कॉलेज म्हणजे मी या कॉलेजमध्ये शिकलोय 7 वर्ष आधी। आता वो अभी मेरे हाइट का विषय आया बीच में, तो भगवान ने मेरे पे कृपा की है, उसने कॉमेडी की है, उसको जाके बोलो, मेरा कुछ विषय नहीं है। लोगों को लगता है मैं अभी भी बच्चा ही हूँ, स्कूल में ही हूँ, तो वैसा चलता रहता है दोस्तों। अभी क्या ही है, डॉगेश भाई को इज्जत। आज आपण वसई मधलं फूड टेस्ट करणार आहोत। तर सगळ्यात जुनी आठवण म्हणजे हे कॉलेज कट्टा। तुम्ही बघताय इथे सगळे ज्युसेस मिळतात सगळ्या प्रकारचे। आता तर त्यांनी मिसळ पाव पण ठेवलेला आहे, तिकडे त्या साईडला वडापाव पण ठेवलेला आहे। बट त्यावेळेला जर बघाल ना, एक छोटासा स्टॉल होता 7 वर्ष आधी आणि मी त्यावेळेला इकडचा फेमस कोल्ड कॉफी ट्राय करायचो। तो आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे। लेट्स गो। जो आपण आता यांच्याकडे 25 रुपयाची कोल्ड कॉफी घेतलेली आहे आणि ही माझी कॉलेज पासून फेवरेट होती। आता मे बी याच्यात काय चेंजेस झाले असतील। सुबह को क्या खाया वो पता नहीं रहता, 7 साल का पुराना क्या ही उखाड़ के निकालू, बट नाव लक्षात आहे। हा कॉलेजचा गेट आहे आणि त्याच्या जस्ट बाजूलाच हे कॉलेज कट्टा म्हणून आहे। याच्यात बर्फ उगाच टाकला रे। मीरा रोड वरून वसईला येईपर्यंत थकान मिटली। एक नंबर विषय हार्ड, एकदम लाईट गोड आहे। तुम्ही वाटल्यास त्यांना सांगू पण शकता की गोड पाहिजे, एकदम कूल आहे, चिल वातावरण आहे। आणि यांच्याकडे ना बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही जर रेट्स बघाल ना, यांचे रेट्स एकदमच बेसिक आहेत, म्हणजे 20-25 रुपये असंच आहे। त्याच्यावरती तर मला काय दिसलं नाहीये, अजिबात नाही। 30चा आकडा तर नाहीच आहे, 25 पर्यंत मॅक्स। तुम्ही हे नक्की ट्राय करा। कोल्ड कॉफी जी प्यायलो ना भाई, एक नंबर। तिचा तर नादच नाही, कारण ती माझी फेवरेट होती कॉलेज टाइमपासून आणि कॉलेजला लागूनच फक्त 2 पावलं चालल्याच्या नंतर हे एक छोटासा कॅफे आहे सर्वोत्तम म्हणून। इथला जो ॲम्बियन्स बघाल ना, तो खूप रिलॅक्स आहे, प्रसन्न करणार आहे। आणि हे जे टेबल्स बघताय ना भाई, माझ्यासारखा बटला माणूस पण इथे येऊन आरामात चिलमध्ये खाऊ शकतो। सो आपण आता इथे ऑर्डर केलंय जिनी डोसा। जिनी डोसा आपण सेकंड टाइम खातोय। एक आपण अंधेरीमध्ये खाल्ला होता आणि आता वसईमध्ये ट्राय करतो। अंधेरीवाला तर भाई एक नंबरच होता, आता आपण इथला ट्राय करूया। 3 प्रकारच्या चटण्या आहेत। गार्लिकची चटणी आहे जी की ऑल टाइम फेवरेट असणार मला वाटते सर्वांचीच। खोबऱ्याची चटणी आणि आपला सांबार इडली ट्राय करूया। फर्स्ट बाईट, वरतून चीज टाकलेलं आहे भाई, याच्यामध्ये गाजर कोथिंबीर वगैरे आहे। पहिले तर मी माझी फेवरेट गार्लिक चटणी तिच्यासोबतच खाणार आहे। एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, आंबट थोडासा गोडस पण आहे। आणि यातले जे मटेरियल आहे ना, गाजर वगैरे पूर्ण शिजलेलं नाही। आता मी इथे खाल्ला ना, याची टेस्ट बेसिक आहे, जास्त पण अशी वाव वाटणारी नाहीये, पण असा आवडेल असा एवढ्या लेवलला नाहीये भाई। आता त्याच्यानंतर इथे फिल्टर कॉफी फेमस आहे, आता आपल्याला टेस्ट करूनच समजेल की किती चांगली टेस्ट आहे याची। याच्यापेक्षा माझ्या घरी चांगली बनते। आता आपला थर्ड स्पॉट आहे जो की वसईमध्येच आहे, ताम तलाव। तुम्हाला माहित असेल ताम तलाव, सो त्या एरियामध्ये आपण आता आहोत। आणि अंगार शॉर्मा, इथे फक्त शॉर्मा बनवला जातो। तुम्ही बघताय मेन्यू कार्ड त्यांचं की किती पद्धती आहेत शॉर्म्याच्या। आणि आता आपण इथे घेतलंय अंगार चिकन शॉर्मा। भाई अंगार होगा तो अंगार बोलूंगा। त्यांची क्रिएटिव्हिटी बघा। आतापर्यंत मी शॉर्मा जास्त खाल्ला नाहीये, पण जिथे कुठे खाल्लाय ना, एक आपण चर्चगेट मध्ये खाल्ला होता, त्याच्या आधी कुठे खाल्ला होता माहित नाही किंवा खाल्ला की नव्हता। हे सेकंड टाइम मे बी खातोय, पण भाई बघितलेत खूप, पण जेवढे पण बघितले ना, उभेवाले चिकन लटकवतात ना, तसा हे भाई यांची क्रिएटिव्हिटी बघा। आणि खाली पूर्ण निकारे आहेत, कंटिन्यू शेकवा शेकवीचा कार्यक्रम भाई। लेट्स गो। भरभरून ते मेयोनेज वगैरे टाकलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक गोष्ट युनिक आहे की ऑमलेट पण येतं, चिकनचे तुकडे असतातच, ऑमलेट पण येतं। टेस्ट करून बघूया।
सुपर भाई, सुपर. कमी नाहीये गाईज, त्याही टेस्ट आहे भाई, अमेझिंग. म्हणजे काय ह्याच्यामध्ये कमतरता काढूच शकत नाही आपण. मी बघितलं कंटिन्यू इथे पब्लिक येऊन खाते यार. जे सॉसेस पडलेत ना, मेयोनीज वगैरे एकदम प्रॉपर पडलेलं आहे आणि त्यांच्या मेयोनीजला टेस्ट पण आहे. आणि तुम्ही बघाल ना याच्यामध्ये चिकन बघा एकदम प्रॉपर असं शिजलेलं आहे. ही फर्स्ट लेयर आहे. सेकंड लेयर ती ऑमलेटची आहे. आतमध्ये पूर्ण माल मसाला त्यांनी भरलेला चिकनचा. हा ट्राय नाही भाई, मी तर बोलतो तुम्ही वसईमध्ये राहत असाल आणि इकडे खाल्लं नसेल ना तर नक्की खा. आणि जे आजूबाजूनी आहेत म्हणजे नालासोपारा, विरार किंवा वर्तक कॉलेज आहे, मला जर खायचं असेल थोडा, हा डिस्टन्स थोडासा लांब आहे, 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे बाय व्हेकल. आता वॉकिंग किती आहे माहित नाही. आपले 130 रुपये घेतले ऑटोला, बट ते काका बोलले की इथे शेअरिंग पण येते आणि गुगल मॅपवर याचा प्रॉपर ऍड्रेस नाही. तुम्ही ताम तलाव बोलायचं वसई स्टेशनला, तिथे तुम्हाला 30 रुपयांमध्ये शेअरिंग सोडते. बाकी भाई शॉर्मा नाद केला. लांब आलोय खरा पण भाई मन जिंकलं. तुम्ही बघाल ना आतमधून एकदम ज्युसी आहे, म्हणजे कुठेच कमतरता नाही, जसं मी सुरुवातीला बोललो. असं एक नंबर गाईज. आता आपण जो शॉर्मा खाल्लाय ना, मा कसम, म्हणजे असं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ना आपल्या कुठली चांगली गोष्ट झाल्यावर, ती फिलिंग येईल शॉर्मा खाल्ल्याच्या नंतर. आणि त्यांनी सजेस्ट केल्यानुसार आपण आलोय जीजी कॉलेज जवळ. आता जीजी कॉलेजचा फुल फॉर्म गोन्सॅलो गार्सिया कॉलेज, त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये आहे जीजी कॉलेज म्हणून. त्याच्या अपोजिट साइडला महालक्ष्मी म्हणून स्टॉल एक, तिथे चायनीज भेळ मिळतं. शोरमावाल्याने सजेस्ट केलं की भाई महालक्ष्मीला जा आणि चायनीज भेळ खा. आपण बघूयात. एक महत्वाची गोष्ट ही आहे की आतात बोलून आपण जरा जास्त लेवललाच आतमध्ये आलेलो, बट काय विषय नाही, तुम्हाला चांगलं फूड दाखवायच्या हिशोबाने आपण आलेलो. आल्या आल्या मस्त आपण इथे, आपल्याला सांगितलं गेलं होतं की महालक्ष्मीमध्ये चायनीज भेळ घ्यायचे म्हणून. युजली मी हा प्रकार जास्त खात नाही, कधी चुकून खाल्ला असेल शाळा वेळेमध्ये कॉलेजमध्ये असताना, पण आपण ट्राय करूया. कोबी वगैरे याच्यामध्ये जे बेसिक इन्ग्रेडियंट्स असतात, जे कोणी चायनीज भेळ लवर असतील त्यांना माहिती असेल. नूडल्सचे शेव आहेत, चटणी वगैरे टाकलेली आहे. हा आयटम जो आहे ना तो लहान मुलांसाठी वगैरे चालता फिरता त्यांच्यासाठी बेस्ट आहे हा. आम्ही सांगितलं होतं की तिखट कमी करायला, त्या हिशोबाने त्यांनी दिलेलं आहे. ही वेळ बनवून जवळजवळ 5 मिनिटं झाली. ती शेव आहे ती कडकच आहे, कुरकुरीतच आहे, खाऊ शकता कधीतरी ते येऊन, बट एवढं आतमध्ये येऊन खाणं थोडंसं वर्थ नाही वाटत. बट भाई शोरमा खाणे का. आता आपण आहोत वसई मधल्या अंबाडी रोड वरती, म्हणजे स्टेशनला लागूनच आहे. एक 5-10 मिनिटाचं वॉकिंग आहे. इथे अख्खीच्या अख्खी खाऊ गल्ली आहे. ते ऍक्च्युली बरेचसे स्टॉल आहेत ते पावभाजीचेच आहेत. फायनली आपली पावभाजी आलेली आहे. ही चीज पावभाजी आहे, 130 रुपयाची आहे. पण बाई बघा ना, फुल्ली लोडेड आहे काय ताट, पूर्ण काटोकाट भरलेली पावभाजी. क्वांटिटी दिसायलाच एकदम भरघोस आहे आणि पाव पण दिलेले आहेत मस्त पैकी तेल तूप लावून. भाजी जी आहे ना त्याची कन्सिस्टन्सी बघा भाई, लिबलिबीत विषय, म्हणजे बघा ना कुठे जाडसर विषय नाहीये, काय नाही, एकदम बारकाईने ठेचलेला आहे. टेस्ट करून बघूया. लिंबू नाही पिळला, हे तो मॅन्डेटरी विषय. दर्जा एक नंबर. तोंडात टाकलाय ना घास तसाच विरघळतोय, कारण मी जसं बोललो ना त्याच्यामध्ये जाड काही दिसतच नाहीये. एकदम टॉपचा विषय. या स्टॉलवर नक्की या. टू गुड बाई, टू गुड. पावासोबत खाऊन बघूया. एक नंबर. मजा आली, म्हणजे काय बोलायलाच नाही भाई, एवढी चांगली आहे, सुपर्ब आहे. टेस्ट एकदम प्रॉपर आहे. कसं आहे? ऑसम आहे, एक नंबर आहे. कुछ कमी आहे क्या? नाही, कुछ भी नाही. तीखा भी परफेक्ट आहे, टेस्ट भी ऑल अँड गुड आहे. नाद इकडे यायचं, ह्या पहिल्या स्टॉलवर यायचं. याच्या पहिल्या साईडला म्हणजे त्या साईडला मोमोजवाला आहे, फर्स्ट पावभाजीवाला आहे, त्याच्याकडे या. इतर ठिकाणी खाल्ली नाहीये म्हणून तिकडचं मी सांगत नाही, बट जिथे खाल्लंय तिथलं सांगतो. असे ना या स्टॉलवरती एक काकांनी पुलाव घेतला. मला पुलावची कन्सिस्टन्सी वगैरे खूप सुंदर दिसली, म्हणून म्हटलं की तुम्हारे भाई को भी हात मारण्याची. तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला पण एक प्लेट बनवा म्हणून. तुम्ही बघाल ना या पुलावची पण कन्सिस्टन्सी एकदम ठीक आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. त्यांनी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली, बटर टाकलं, अजून त्यांचे जे मसाले होते ते सगळे टाकले. आता त्याची नावं तर मला नाही माहिती. मटर बटाटा पण टाकलेला आहे, शिमला मिरची वगैरे सगळ्या, गाजर बिजर सगळ्या वन साइड एकदम, कांदा टोमॅटो कोथिंबीर. टेस्ट मस्त आहे, आंबट तिखट टेस्ट आहे.
बाकी सुंदरच आहे. समजा तुम्हाला भूक लागली असेल, घरी जेवण नसेल बनवायचं आणि ते दररोजचं चायनीज राईस खाऊन कंटाळा आला असेल, शेजवान राईस, फ्रायड राईस, तर तुम्ही कधीतरी असं ट्राय करू शकता. त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हा. तर भात थोडासा शिजायला पाहिजे. बाकी खूप सुंदर आहे. तिखट पावभाजी, पुलाव खाल्लेला आहे, दोन्ही पण मस्तच होतं. आणि आता आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करतोय, तो म्हणजेच मँगो रबडी फालुद्याने. सुपर, जबरदस्त भाई, जबरदस्त. काय टेस्ट आहे. मँगो आणि रबडी ये मिलाप दोस्तों बडा ही क्रेझी मिलाप आहे. त्यात ते वरून त्यांनी मँगोची जेली टाकली ना, आई ग जड झालोय मित्रांनो. आता मी अंबाडी रोडवर आला खाऊ गल्लीमध्ये, तर मी तुम्हाला हा फालुदा नक्की रिकमेंड करेन. 100.525 खायचा आहे भाई, टॉपचा विषय. वरून त्याच्यात आईस्क्रीम, हाय हाय हाय, बाचारे बॉम्बेच विषय. ऑसम आहे यार. पोट भरलाय तरी पण संपणार. हा, पोट भरलाय तरी पण संपणार. चला मित्रांनो, आजच्या दिवसभरात आपण खूप काय काय खाल्लं. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला मी रिकमेंड करीन ना, तर शॉर्मा, ती पावभाजी, फालुदा, कोल्ड कॉफी आपण सुरुवातीला खाल्ली ती, या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडतील असा माझा आत्मविश्वास बोलतो, कारण मला पर्सनली आवडल्या, तर मे बी तुम्हाला आवडू शकतात. तो दोस्तों प्रत्येक लोगों का टेस्ट वेगळा वेगळा होता है. आवडेल तुम्हाला. आपण मीरा रोडचा जो ब्लॉग बनवला होता, त्याच्यात आपल्या एका भावाने कमेंट केली होती, म्हणजे दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये, की बाई मंदार तू जामुनचा जो शॉट दाखवला होतास तो मी ट्राय केला म्हणून खूप सुंदर होता. तर ते ऐकून आपल्याला थोडंसं भारी वाटतं, मनाला एक सुकून सा मिलता है. तो वही चीज है, तुम लोग ट्राय करोगे तो हमको भी सुकून मिलता है. नेक्स्ट खाऊ गल्ली कुठली करायची आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, आणि तुम्ही जे रिकमेंडेशन देताय तो मी नक्कीच प्रयत्न करेन तिथे तिथे जायचा. आणि आज ताईच्या जागी चिंगू होती. थँक्यू सो मच चिंगूला, पण तिने आपल्यासाठी टाइम काढला. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.